आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मोनिशा, अक्षय आणि ईशिताच्या लग्नाची न्यूज खरी आहे? गॉड मोनिशा, आम्हाला वाटलंच होतं सगळ्यात आधी तुझाच कॉल येणार आणि ऑफकोर्स आलाच. हॅलो हॅलो यश, आता का बोलत नाहीयेस? हा आय एम देअर. तुला न्यूज कळली तर? म्हणजे काय? तू मीडिया समोर अनाउन्स केलंस, मग आम्हाला कळणार नाही? तुला काय वाटलं ही न्यूज आमच्यापर्यंत पोहोचणार नाही? हे बघ, खरं आहे जे तू ऐकलेस ते, बट डोंट पॅनिक. पॅनिक होऊ नको. एकतर तू माझ्या शनू बेबीच्या लाईफशी वारंवार खेळतेस आणि वर म्हणतेस पॅनिक होऊ नको. हाऊ डेअर यू. कम ऑन मोनिशा, शनाया आमची फेवरेट आहे. तिला त्रास होईल असं आम्ही काहीही करणार नाही. सो जस्ट काम डाऊन. हे बघ, जे काही तू ऐकलंयस ना ते अर्ध सत्य आहे. म्हणजे अगर लग्नाची अनाउन्समेंट केली आहे, लग्न झालं नाहीये आणि ते होणारही नाही. अगं पण तू तर मीडिया समोर. आपल्या सोयीसाठी कधी कधी काही गोष्टी कराव्या लागतात. हे बघ, काही झालं तरी तुला दिलेला शब्द आमच्या लक्षात आहे, तो आम्ही मोडणार नाही. कम व्हॉट मे, अक्षयचं लग्न शनायाशीच होणार. अगं पण ईशिता तर रत्नपारखींची मुलगी आहे आणि आराध्याची बहीण सुद्धा, तरी तू लग्नाला नकार का देतेस? कम ऑन, ती कोणीही असेल, आमची फेवरेट शनायाच आहे. गॉड नोज ह्या सिच्युएशनला तू कसं काय हँडल करणार आहेस? एनिवेज, तुझ्याकडे काही प्लॅन रेडी आहे का? ऑफकोर्स प्लॅन तर असणारच ना. अँड यू नो व्हॉट मोनिशा, कदाचित आम्हाला तुझी मदत लागेल. आय मीन नॉट इमिडिएटली, कळवू आम्ही तुला. आता तू एकच गोष्ट लक्षात ठेव, अक्षय आणि ईशिताचं लग्न होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. ठीक आहे, तू म्हणतेस तर ओके, बाय. आय नो हर. मी तुला हेच म्हणत होते मॉम, ती यश आंटी ना कधीही पलटी मारू शकते. पण नाही, तुझा खूप विश्वास आहे ना तिच्यावर? असं काही नाही आहे, माझाही तिच्यावर विश्वास नाहीच आहे. याआधी काय तिने कमी धोका दिलाय का आपल्याला? पण आताही तिने तेच केलं ना. तिने आपल्याला प्रॉमिस केलं होतं, बट नो, यश आंटी ना फक्त पैशांशी लॉयल राहू शकते, दुसरं कुणाशी नाही. मी तिला सोडणार नाहीये, आठवत आहे ना? तिच्या विरोधात माझ्याकडे असलेले सगळे पुरावे मी अजून तिला रिटर्न केलेले नाहीयेत, जपून ठेवलेत अजून माझ्याकडे काही. डॉक्टर, थँक्यू फॉर द अपॉइंटमेंट. बोला, काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम असा नाही, एक इन्फॉर्मेशन हवी होती. कसली इन्फॉर्मेशन? एखाद्या माणसाला मानसिक आजार झाला आहे हे समोरच्याला कसं कळतं? आय मीन काही सिम्पटम्स? मॅडम, मानसशास्त्र हे असं एकच शास्त्र आहे ज्याची ठोस अशी व्याख्या करता येत नाही. माणसाच्या मनाचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही. ओके, पण काही स्पेसिफिक लक्षणं तर असू शकतील ना? तसं तर प्रत्येक पेशंटची लक्षणे वेगवेगळी असतात. त्यामधली मी तुम्हाला काही सांगतो. असंबद्ध बोलणे, भास होणे किंवा ज्याला आपण हॅल्युसिनेशन म्हणतो, उगाच कुठल्याही गोष्टीची भीती वाटणे, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे ज्या तर आपल्या रुटीनचा भाग असतो त्या देखील ते पेशंट विसरतात. स्वतःवरचा ताबा सुटणे, चिडचिड करणे, स्वतःसोबतच बोलणे, अशी काही लक्षणं असतात. आणखीन? माणसागणित मानसशास्त्राची गणितं बदलत असतात. बट पेशंट कोण आहे? वेल, संजय. हो, यस. डॉक्टर, कुठलाही प्रश्न न विचारता आमचं काम करायचं. कसलं काम? एका माणसाचं मानसिक संतुलन बिघडलंय असं मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं. मॅडम, मला त्यासाठी त्या पेशंटला चेक करावं लागेल, तेव्हाच मी तसलं कुठलं सर्टिफिकेट देऊ शकेल. द्यावं लागेल डॉक्टर. आय मीन जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन ठीक असेल किंवा नसेल
मेडिकल सर्टिफिकेट तर द्यावं लागेल. काय बोलताय मॅडम तुम्ही? पैशासाठी आम्ही कुठल्या माणसाचं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. एक मिनिट डॉक्टर. यु नो व्हॉट, आम्हाला वाटतं तुम्ही आत्ता तुमच्या आयुष्याचा विचार करावा, दुसऱ्याच्या नाही. मॅडम, तुम्ही जे काम सांगते ते माझ्या तत्वात बसत नाही. मी हे काम करणार नाही. तुम्ही मला विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही येऊ शकता. डॉक्टर, आम्ही शांतपणे सांगतोय ते ऐका, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. तुम्ही जर इथे अजून 2 मिनिटं जरी थांबल्या तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल. लक्षात ठेवा. रिलॅक्स, रिलॅक्स डॉक्टर, जस्ट रिलॅक्स. चिडू नका. हा, जाऊ आम्ही. 1 मिनिट. हो. काय आहे? तुमचं मेडिकल लायसन्स टर्मिनेट केलंय असं लेटर आहे. प्लीज हॅव अ लुक. नाव नीट चेक करा. करेक्ट आहे ना? बाय द वे, तुमचा फॅमिली फोटोग्राफ पाहिला आम्ही. बायको, मुलगी, ब्युटिफुल फॅमिली, नाही का? अरे हा, आणि आज पुण्याहून मुंबईला यायला निघाल्या आहेत त्या दोघी, राईट? बाय रोड, कार नंबर 1231, राईट? युअर डॉटर इज ऑल्सो सो स्वीट. पण डॉक्टर, अलीकडे काय आहे ना, नावडेज रोड ड्रायव्हिंग हॅज बिकम सो स्कॅरी डॉक्टर. नाही, आपण नीटच चालवत असतो गाडी, पण दुसऱ्यांचा काय भरोसा नाही. म्हणजे तुमच्या बायकोची गाडी अशी रोडवर असेल, छान सॉफ्ट स्मूथ येत असेल, आणि एखादा भरधाव ट्रक आला आणि धड गाडीला ठोकलं ना, गाडी खोल दरीत कोसळली. हू नोस, अंत्यसंस्कार करायला बायको मुलीचे अवशेषही सापडणार नाहीत. स्कॅरी नो. काय बोलताय मॅडम तुम्ही हे? संजय, हा? 2 मिनिटं झाली खरे? नाही डॉक्टर, आमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आलेली आम्हाला तरी वाटत नाही. मॅडम प्लीज प्लीज माझं ऐका मॅडम. माझ्या बायका मुलीला काही करू नका मॅडम, प्लीज. काही होणार नाही त्यांना. आम्ही आहोत ना. फक्त आम्ही सांगितलेलं काम लक्षात ठेवायचं. लक्षात राहील ना? हो मॅडम. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट डॉक्टर, आमचं नाव यशोधरा सरनाईक. काय? यशोधरा सरनाईक. विसरायचं नाही नाव. पुन्हा कधीही आम्हाला धमकी देण्याची हिंमत करायची नाही. स्वप्नातही विचार करायचा